राज्य राजकारणात गेल्या काही महिन्याचा विचार केला तर बऱ्याच घडामोडी घडल्या त्याच्या कोकणातही, आणि त्याला रत्नागिरी जिल्हा सुद्धा अपवाद नाहीये. त्याचं कारण असं की विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे शिवसेनेतल्या अनेक नेते मंडळींनी शिवसेनेत प्रवेश केला. काही मंडळी आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे कुठेतरी उद्धव सेनेला जोरदार धक्के बसतात. आता ह्या परिस्थितीमध्ये कोकणाला किंवा किमान रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिवसेनेला जर वाचवायचं असेल तर आता सामान्य शिवसैनिकांच्या मनात एकच विचार आहे, आणि तो म्हणजे विरोधी पक्षनेते पद एकमेव कोकणातले आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सोपवावं. त्याचं कारणही असं आहे कारण आता मातोश्रीवरती काल आमदारांची बैठक झाली. विरोधी पक्षनेतेपदाचा दावा शिवसेना करणार आहे आज किंवा उद्या, आणि त्याबरोबर विरोधी पक्षनेता कोण याचं नावही मातोश्रीकडनं म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निश्चित करणार आहे. आता गेल्या काही महिन्याचा आपण आढावा घेतला तर कोकणात विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उद्धव सेनेला जोरदार पडझड झाली, जोरदार दणके बसले. माजी खासदार विनायक राऊत आज राजापूर दौऱ्यावर आहेत. तिथे नवीन शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न करतायत, पुढे कार्यालय सुरू करण्याचे करतायत. पण तत्पूर्वी जर राऊत साहेबांनी या संघटनेकडे लक्ष दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती असं सामान्य शिवसैनिकाला वाटतंय. आणि म्हणून अजून वेळ गेलेली नाही आहे. शिवसैनिक आहे तिथे आहे, नेते मंडळी जात आहेत असे दावे उद्धव सेनेतले अनेक नेते मंडळी करतायत. पण आता आक्रमक पवित्रा घेतलेले, आक्रमक पवित्रा असलेले, आक्रमक भूमिका घेणारे, विधानसभेने अभ्यासपूर्ण बोलणारे आणि पक्ष संघटनेला गेल्या काही वर्षात पूर्णपणे झोकून काम करणारे भास्करराव जाधव यांच्याबद्दल सामान्य शिवसैनिकांमध्ये आजही आत्मीयता आहे, आदर आहे, आणि तितकाच आदरयुक्त भावना सुद्धा आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या काल सोशल मीडियावरती ज्या काही चर्चा चालू होत्या त्यामध्ये भास्करराव जाधवांकडेच विरोधी पक्षनेते द्यायला हवं, न पक्ष आम्हाला काम करणं कठीण जाईल, नाहीतर आम्हाला काहीतरी वेगळा निर्णय घेता येईल. म्हणजे कुठेतरी शिवसेनेमध्ये अजूनही धगधग चालू आहे. मातोश्रीने जर काही उलटासुलटा निर्णय घेतला आणि भास्करराव जाधवांना जर डावललं तर त्याचे फटके येत्या काळात या रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे कोकणाला बसण्याची शक्यता आहे. कारण भास्करराव जाधवांकडे आक्रमक नेतृत्व आहे. विरोधी पक्षपद दिलं तर कोकणातल्या शिवसेनेला कुठेतरी ते फाईट देऊ शकतात किंवा आक्रमक भूमिकेतून कुठेतरी शिवसैनिकाला कुठेतरी सावरतील. जो आज उद्धव सेनेतला शिवसैनिक भरकटलेला आहे त्याला दिशा मिळत नाही आहे, नेमकं काय करावं सुचत नाही. नेते मंडळींनी आपापल्या वेगळ्या वाटा पकडलेल्या आहेत. मी काय करू, सामान्य मतदाराने काय करावं, अशा मनस्थितीमध्ये इथला शिवसैनिक आहे. त्यामुळे भास्करराव जाधवांकडे विरोधी नेतेपद दिलं गेलं तर कुठेतरी रत्नागिरी जिल्ह्यातली शिवसेना उभारी घेईल असं सामान्य प्रामाणिक शिवसैनिकाला वाटतंय. आणि तसं झालं नाही तर मात्र अजूनही उद्धव ठाकरे सेनेला ओटी लागेल, एवढं मात्र आज म्हणावं लागेल. टाइम डिले करता किशोर मुरसो, दीपक मोहिते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.